स्क्रीनवर तुम्ही ज्या व्यक्तीचा फोटो पाहताय तो आता आपल्यात नाहीये. निरागस आणि भोळा भाबड्या दिसणाऱ्या जन्मदात्या बापाचा त्याच्याच मुलानं काटा काढलाय. एखाद्या सिनेमाला हे लाजवेल अशा प्रकारचा दृश्यम स्टाईल थरार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलाय. या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरलाय. नेमकी घटना काय? आपल्या जन्मदात्या बापालाच पोटच्याच गोळ्यानं का संपवलं? त्यानं असं काय केलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठिकाण पैठण तालुक्यातील कडेठाण बुद्रुक गाव. या गावात कल्याण काळे हे आपल्या पत्नी आणि 2 मुलांसह राहत होते. छोटंसं कुटुंब, दोन्ही मुलं अविवाहित. एकाचं नाव राम तर दुसऱ्याचं लक्ष्मण. एके दिवशी वडील कल्याण काळे हे दारू पिऊन घरी आले. दारू पिऊन घरी आलेल्या वडिलांसोबत त्यांचा मुलगा राम याच्यासोबत त्यांचा वाद झाला. हा वाद इतक्या टोकाला पोहोचला की रामनं आपल्या वडिलांना बेदम मारहाण केली आणि या मारहाणीत मुलानं आपल्याच जन्मदात्याचा खून केला. ही घटना पाहून त्याच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र या कठोर, निष्ठोर आणि पापी मुलानं वडिलांचा जीव घेतल्यानंतर आईलाही जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना कुणालाही कळू नये यासाठी त्यानं आपल्या आईचं तोंड गप्प केलं. पण तो इतक्यावरच थांबला का? तर नाही. ज्या जन्मदात्यानं संपूर्ण आयुष्य आपल्यासाठी झिजवलं, इतकं प्रेम केलं, माया केली आणि त्याच भोळ्या भाबड्या पित्याला मारण्याआधी त्याच्या काळजाला जराही पाझर फुटला नाही का हो? त्याचं काळीच दगड कसं काय बनलं? आपल्या बापाच्या हत्येची भणक कुणालाही लागू नये यासाठी त्यानं राहत्या घरातच एक मोठा खड्डा केला. याच खड्ड्यात त्यानं आपल्या बापाचा मृतदेह गाडला. त्याला वाटलं आता आपण सुटलो, मोकळे झालो, एकदाची किटकिट गेली. मात्र मृतदेह सडू लागल्याने घरातील दुर्गंधी दिवसागणिक वाढू लागली. बघता बघता 8 दिवसांनी परिसरात दुर्गंधी पसरली आणि या घटनेचं बिंग फुटलं. रामच्या आईनं ही घटना त्याच्या नातेवाईकांना सांगितली. त्यानंतर ही भयंकर घटना ऐकून त्यांच्याही काळजात धस्स झालं. या घटनेनं पोलिसच नाही तर अख्खं छत्रपती संभाजीनगर हादरलंय. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घरात पुरून ठेवलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि जागेवरच मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं बोललं जातंय. यावेळी पोलिसांनी आरोपी रामला अटक केली असून पुढील तपास सुरू केलाय. मात्र रामने खरंच क्षुल्लक कारणावरून आपल्या बापाचा काटा काढलाय की त्याला वेगळंच कारण आहे याचा देखील तपास पोलीस करतायत. मात्र या घटनेला संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. त्याच्या घराभोवतालची दृश्य ही हादरून सोडणारी. तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका.